वाव, काय एकदम चमचमीत दही मिरची तयार झाली आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते ना. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या दिवसामध्ये जेवण कमी जाते. अशा वेळी तुम्ही ही दही मिरची नक्की तयार करा. घरातील सर्वजण आवडीने खातील. चला तर मग याची पूर्ण रेसिपी पाहूया. हाय, हॅलो आणि नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी कमी तिखटवाली पोपटी मिरची घेतली आहे. मिरची स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे. इथे तुम्ही मिरचीचे देठही काढून घेऊ शकता. मी देठासहित मिरची घेतली आहे आणि अशी कट करून घेतली आहे. मिरची जर जास्त तिखट असेल ना तर यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सर्व मिरच्यामधून कट करून घेतल्या आहेत. पॅनमध्ये तेलही गरम करून घेतले आहे. आता यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे. ती मोहरी छान तडतडली की लगेचच यामध्ये जिरे घालून घ्यायचं आहे आणि जिरेही छान फुलवून घ्यायचं आहे. तर इथे आपले जिरे आणि मोहरी दोन्हीही छान फुलले आहे. आता आपल्याला यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि मिरची छान फ्राय करून घ्यायची आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होईल, मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल. आता आपल्या मिरचीला छान डाग पडले आहेत. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटे ही मिरची छान वाफवून घेऊया. म्हणजे वाफेचे पाणी मिरचीवरती पडले ना मिरची छान मऊ होईल. तर इथे 2 मिनिटंही झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त मिरची मऊ झाली आहे. एकदा छान मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्येही आपल्याला 2 मिनिटं मिरची ही छान शिजवून घ्यायची आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि अशा दिवसामध्ये काय होते ना, जेवण जात नाही किंवा जेवण कमी जाते. अशा वेळी तुम्ही ही एकदम चमचमीत अशी दही मिरची अगदी कमी साहित्यामध्ये तयार करू शकता आणि ही मिरची तुम्ही वरण भातासोबतही तोंडी लावू शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. तर इथे 2 मिनिटं झालेले आहेत आणि मिरची आपली छान मऊ झालेली आहे. एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेऊया. तर इथे मी चवीपुरते मीठ घालून घेतले आहे. 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घेतले आहे, ते घालून घेतले आहे. 1 चमचा बडीशेप पूड घेतली आहे. 1 चमचा धने पूड घेतली आहे. अर्धा चमचा हळदी पावडर घेतली आहे आणि इथे मी चवीसाठी चाट मसाला घेतला आहे. याने खूप चटपटीत अशी या दही मिरचीला चव येते. हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट हे असेच फ्राय करून घेऊया. हे पहा, आपले सर्व जिन्नस छान मिक्स झाले आहेत आणि मसालेही मिरचीला छान कोट झाले आहेत. इथे मी 3 ते 4 चमचे दही घेतले आहे. दही घेताना फ्रेश असे दही घ्यायचे आहे आणि छान फेटून घ्यायचे आहे. हे दही आपल्याला आता या मिरचीवरती घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे पहा, इथे आपले दहीही छान मिक्स झाले आहे. आता आपल्याला झाकण ठेवून ही मिरची छान दह्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. म्हणजे मसाल्याचा फ्लेवर आणि दह्याचा फ्लेवर आहे ना, तो मिरचीमध्ये छान उतरेल. घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही ही दही मिरची नक्की तयार करून खाऊ शकता. चपातीसोबत खूप छान लागते. 2 मिनिटं झाले आहेत आणि दह्यामध्ये मिरची छान शिजली आहे. हे पहा, अगदी मऊ झाली आहे आणि तेलही खूप छान सुटले आहे. हा दही मिरचीचा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल. तर तुम्ही हा दही मिरचीचा व्हिडिओ नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही ही दही मिरची आहे ना, वरण भातासोबत तोंडी लावू शकता. खूप छान लागते. तसेच ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता. बऱ्याच वेळा घरामध्ये भाजीला काही नसते. अशा वेळी तुम्ही ही दही मिरचीची रेसिपी नक्की तयार करा
आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.